नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी अर्जुन रूममध्ये बोलत असतात, तेव्हा अप्पी अर्जुनला बोलते, अर्जुन तू त्या दिवशी जे बोलत होता ते माझ्या मनाला खूप लागलं आहे. तर अर्जुन बोलतो, सॉरी अप्पी, पण अमोलकडे तुझं दुर्लक्ष होत नाही आहे का? अप्पी बोलते, हो रे, कामामुळे थोडं होतं. तर अप्पी बोलते, मी देईल त्याच्याकडे लक्ष. तू असा वाद नको घालत जाऊ. अर्जुन बोलतो, सॉरी अप्पी, मी चिडलो होतो. आता आपण अमोलकडे लक्ष देऊ. तर तू टेन्शन नको घेऊ. मी तुला दोष नाही देणार. त्यानंतर इकडे रुपाली आणि स्वप्नील बोलत असतात. स्वप्नील बोलतो, बिन्या काकाची खूप आठवण येते. मी कधी एकटा राहिलो नाही ना. मला कसं तरी वाटते. आपण विन्या काका सोबत राहायला जाऊ तर? रुपाली नाही बोलते. मला त्या अप्पीचं तोंड नाही बघायचं आहे. त्यावर रुपाली आणि स्वप्नीलचे वाद होतात. तर स्वप्नील तिथून निघून जातो. आणि इकडे कदम बापू अमोल बोलत असतात. बापू कदम बोलतात, अप्पी अर्जुन 7 वर्ष झाले ते वेगळे होते, पण आज पण ते एकत्र आहे. हेच खूप भारी आहे. त्यानंतर अमोलचा शाळेतला क्वेश्चन त्यांनी तो जो सॉल्व केला असतो त्यासाठी अमोल सर्वांना थँक्स बोलतो. आणि त्यानंतर तो अप्पी अर्जुन म्हणजे मा बाबाला बोलवतो आणि दीप्या मामालाही बोलवतो. अमोल बोलतो, मा बाबा, आता तुम्ही नेहमी एकत्र राहायचं आणि खुश राहायचं आणि हे घर पण खुश ठेवायचं. तर अर्जुन प्रॉमिस करतो, आजच्या बाद मी कधी वाद नाही करणार आणि मी नेहमी एकत्र राहणार, असं अर्जुन प्रॉमिस करत असतो. त्यानंतर इकडे रुपाली मोनाला भेटायला आली असते आणि मोना तिथे येते. मोना बोलते, तुमचं काय काम आहे? जे असेल ते बोला आणि निघा. रुपाली बोलते, एवढी काही वरचढ करू नको. तुझ्या घरातलीच माणसं तुला भाव देत नाही आणि तू मला सांगते का? तर मोना बोलते, जे काय बोलायचं लवकर बोला आणि निघा इथून. तर रुपाली बोलते, घरात तुला काही भाव नाही आणि तू घरात फक्त एक काम करणारी बाई म्हणून वागते. तर मोना बोलते, हो ना, सर्व आतमध्ये खुश आहेत आणि माझ्याकडून सर्व काम करून घेतात, असं तसं बोलत असते. तर रुपाली मोनाचं परत प्लॅन निर्माण होतो आणि ते परत एक प्लॅन करतात. त्यानंतर तिथे फुई आजी येते. फुई आजीला मोना कोणासोबत तरी बोलत आहे हे दिसते. ती तिथे बघायला जाते. तेवढ्यात रुपाली तिथून निघून जाते. तर फुई आजीला संशय येतो. तर ती बोलते, आता हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हिला कोण भेटायला येतं तर. त्यानंतर स्वप्नील आणि रुपाली परत बोलतात. स्वप्नील आपल्या मुद्द्यावर असतो की विनय काकाकडे जाऊन राहायचं, अमोलसोबत खेळायचं, असं स्वप्नील बोलत असतो. तर त्याच्याशी रुपाली परत बोलते आणि वाद घालते. तर रुपाली बोलते, ठीक आहे, आपण त्यांच्यासोबत राहायला जाऊ. स्वप्नील बोलतो, ठीक आहे. त्यानंतर अ, स्वप्नील बोलतो, आपण आजच सायंकाळी मी बोलून घेतो. पण रुपाली बोलते, नाही, मला मला वाटत नाही की मला अप्पी आत घेईल. तर स्वप्नील बोलतो, ते मी बघतो, मी आज विनय काकाशी बोलून घेतो सायंकाळी. तर मग त्यानंतर रुपाली बोलते, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर इकडे फुई आजी वकिलाला भेटायला चोरून लपून जात असतात. तेवढ्यात तिथे अप्पी येते आणि अप्पी तिला विचारते, कुठे चालल्या? तर मनी मावशी बोलते, येते मी मेडिकलमध्ये जाऊन. तर तिथे अर्जुन पण येतो. अर्जुनला पण तिच्यावर डाऊट येत असतो. तर ती त्यांना सांगून, मी मेडिकलला जाऊन येते जरा, आणि लवकर तिथून निघून जाते. पण अप्पी आणि अर्जुनला तिच्यावर पूर्ण डाऊट असतो. तर अप्पी अर्जुन बोलत असतात की नाही, ही काहीतरी वेगळं हिच्या मनात शिजत आहे, हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. तर अप्पी बोलते, अर्जुन तू टेन्शन घेऊ नको, मी हिच्यावर चांगलं लक्ष ठेवते. आणि तिथून मनी मावशी निघून जाते. मनी मावशी तिथून डायरेक्ट वकिलाकडे येते आणि तो वकील जो असतो तो त्या बंट्याचा मित्र असतो. म्हणून तो वकील मनी मावशीची चांगलं ट्रीट करतो आणि बोलतो, तुम्ही जी कागदपत्र आणली आहे ती मला दाखवा. वकील ती कागदपत्र बघत असतो आणि विचार करत असतो समोर केस कशी लढायची. मनी मावशी बोलते, लवकरात लवकर हे घर माझ्या नावावर झालं पाहिजे, हे जागा माझ्या नावावर झाली पाहिजे. तर इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.